नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कॅटलिस्ट के यूट्यूब चॅनलवरती. आपण आजपासून राज्यघटना या विषयाला सुरुवात करत आहोत. हे पहिलं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण सरनामा म्हणजेच प्रास्ताविकेबद्दल बोलणार आहोत. तर एक एक टॉपिक करत आपण पूर्ण राज्यघटना कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर 9 डिसेंबर 1946 रोजी आपल्या घटना समितीचे पहिलं अधिवेशन दिल्ली येथे भरलं होतं. मग तेव्हा तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. तर कायमस्वरूपी म्हणून अध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव घटनासभेसमोर मांडला आणि तो 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकारला. तो एक घटनासभेसमोरचा दिशादर्शक होता आणि आपली राज्यघटनेची प्रस्तावना आहे ती त्याच उद्दिष्टांच्या ठरावावरती आधारित आहे. तर प्रस्तावना म्हणजे काय? तर राज्यघटना ज्या तत्वावर आधारित आहे ते तत्त्वज्ञान ज्यात समाविष्ट आहे ते म्हणजे प्रस्तावना. आणि राज्यघटनेला प्रस्तावना असावी ही तरतूद भारताने अमेरिकेकडून घेतली आहे. प्रस्ताविकेचे मुख्य घटक आहेत. घटनेच्या अधिकाराचा स्रोत भारतीय जनता आहे. म्हणजे घटनासभेला जे अधिकार मिळाले होते ते सर्वोच्च स्थानी भारतीय जनता आहे आणि भारतीय जनतेकडूनच घटना समितीला अधिकार मिळाले होते. तर राज्याचे स्वरूप कसे असणार होते? तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या सगळ्या शब्दांचा आपण अर्थ पुढे बघणार आहोत. आणि घटनेचा उद्देश काय होता? तर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. आता आपण एक एक तत्त्व बघूया. तर पहिलं आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? देशावर कोणत्याही परकीय सत्तेचे नियंत्रण अथवा सत्ता नसणे. तर यामध्ये परकीय प्रदेश मिळवणे, आपला प्रदेश परकीयांना देणे असे दोन्ही अधिकार आहेत. भारतीय संघराज्य फक्त सार्वभौम आहे, घटक राज्य सार्वभौम नाहीत. म्हणजे घटक राज्य आपला प्रदेश दुसऱ्याला देऊ शकतात किंवा दुसऱ्याचा प्रदेश घेऊ शकतात असं होत नाही. म्हणून भारतीय संघराज्याचं वर्णन कसं केलं जातं? तर भंजक राज्याचा अभंजक संघ. दुसरं काय आहे? तर समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व. भारताने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असणाऱ्या लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला आहे आणि हे तत्त्व 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. म्हणजे सुरुवातीला हे तत्त्व नव्हतं. असे 2 अजून तत्त्व आहेत, म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 तत्त्वे 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या म्हणजे आपल्या प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. नेक्स्ट आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर संघराज्य धर्माच्या बाबतीत तटस्थ असणे. म्हणजे भारतीय संघराज्य धर्मविरोधीही नाही, तसेच धार्मिकही नाही, अधर्मीही नाही. म्हणजे भारताला कोणताही विशिष्ट धर्म नाही, सर्व धर्माच्या बाबतीत राज्य तटस्थ असतात. तर घटनेच्या कलम 25 ते 28 दरम्यान धर्मनिरपेक्ष राज्याबाबत तरतुदी आहेत. दुसरं तत्त्व आहे तर लोकशाही. तर भारताने अप्रत्यक्ष म्हणजेच प्रातिनिधिक लोकशाही या तत्त्वाचा स्वीकार केला आहे. लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो, म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत हे राज्य चालवलं जातं. पुढचं तत्त्व आहे गणराज्य. म्हणजे राष्ट्रप्रमुख वंश परंपरेने न येता तो लोकांकडून ठराविक काळाने अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो आणि राष्ट्रपतीसह देशातील सर्व पदे नागरिकांसाठी खुली असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर देशाचा जो प्रमुख असतो तो वंशपरेनं राजा किंवा राणी नसून तो लोकांकडून ठराविक काळासाठी अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो. म्हणजेच आपला राष्ट्रपती लोकांकडून थेट न निवडता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत तो निवडला जातो आणि राष्ट्रपती पदासाठी कोणत्याही परेने तो पद स्वीकारता येत नाही, तर ते सर्व नागरिकांसाठी खुले असते. पुढचं आहे न्याय. हे तत्त्व भारताने रशियाच्या घटनेतून घेतले आहे. तर घटनेची उद्देशपत्रिकामध्ये 3 प्रकारच्या न्यायाची खात्री दिली आहे: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य. हे तत्त्व भारताने फ्रान्सच्या घटनेवरून घेतले आहे आणि घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये 5 स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. एक म्हणजे विचार, 2 अभिव्यक्ती, 3 विश्वास, 4 श्रद्धा आणि उपासना. पुढचं तत्त्व आहे समानता. प्रस्ताविकेत दर्जा आणि संधीची समानता दिली आहे. शासनाने सर्वांना समान संधी दिली पाहिजे.
त्यात राजकीय, नागरी, आर्थिक यांचा समावेश आहे. पुढचं आहे बंधुता. आपण सर्वजण जणू काही एका कुटुंबाचे भाग आहोत अशा पद्धतीने वागले पाहिजे. म्हणजे कोणत्याही नागरिकास कनिष्ठतेची वागणूक राज्याकडून किंवा कोणाकडूनही दिली जाऊ नये. आता प्रस्ताविकेबद्दल आपण इतर माहिती पाहूया. तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 ऑक्टोबर 1949 रोजी प्रस्ताविका संविधानाचा भाग आहे का असा ठराव घटनासभेसमोर मांडला होता. तर घटनासभेने तो एकमताने मंजूर केला होता आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारण्यात आली आणि अंमलबजावणी म्हटलं तर 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी हाच दिवसच का निवडला, तर 26 जानेवारी 1930 रोजी आपल्या काँग्रेस म्हणजे तत्कालीन 1930 रोजी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव स्वीकारला होता, म्हणून तो दिनांक घेतला आणि 26 जानेवारी 1950ला अंमलात आली. तर घटनासभेचं चिन्ह जे होतं ते हत्ती होतं आणि घटनेचं जे आपली जी प्रस्तावना आहे तिची सुरुवात आम्ही भारताचे लोक हे शब्द आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारले आहेत आणि या शब्दांनी सुरुवात करावी हे कोणी सुचवलं तर ते BN राव म्हणजेच आपल्या घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते, त्यांनी सुचवलं होतं. प्रस्तावनेत घटना दुरुस्ती होऊ शकते का, तर ते होऊ शकते, पण जे आपले मूलभूत संरचनेचे तत्त्व आहे त्याच्या अधीन राहूनच करता येते आणि अशा पद्धतीने एकदाच फक्त घटना दुरुस्ती करण्यात आली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. आपण मगाशी पाहिलं की ती समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, एकता नाही एकात्मता ही 3 तत्त्वे 42वी घटना दुरुस्ती करून 1976 रोजी उद्देशपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. प्रस्ताविका ही व्यवहार राम मनोहर सिंह यांनी सजवली आहे आणि प्रस्ताविका कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही, तसेच कायदेमंडळास प्रतिबंधसुद्धा आणत नाही. आता आपण प्रस्ताविकेबद्दलचे काही खटले पाहूया. तर पहिला आहे गोपालन खटला 1950 रोजी. तर तेव्हा न्यायालयाने काय सांगितले की सरनामा संविधानाचा भाग नाही आणि सरनामा न्यायप्रविष्टही नाही आणि संविधानाच्या शक्तीचा स्रोतही नाही. तर दुसरा जो खटला आहे तो बेरोबर युनियन 1960चा आणि तेव्हा न्यायालयाने सांगितले की 2 वेगळ्या अर्थाची संज्ञा असल्यास त्याचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होईल. तिसरा खटला आहे केशवानंद भारती खटला 1973चा. त्यामध्ये न्यायालयाने सांगितले की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे आणि चौथा जो आहे तो SR बोंबई खटला प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे असं न्यायालयाने सांगितलं. आणि 1995ला LIC ऑफ इंडियाचा एक खटला होता, त्यामध्येही न्यायालयाने सांगितलं की प्रस्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग. नेक्स्ट बघूया आपण प्रस्ताविकेबद्दलची मतं, म्हणजे तेव्हा जे काही तज्ज्ञ होते त्यांनी जी मतं मांडलीत ते आपण बघूया. तर सर आल्हादी कृष्णस्वामी यांनी प्रस्ताविकेबद्दल आपलं मत मांडले. प्रस्ताविका ही संविधानाच्या दीर्घकालीन स्वप्नांचा विचार आहे. तर KM मुन्सी यांनी काय म्हटलं आहे, तर राजकीय कुंडली आणि होरोस्कोप. तर हंसा मेहता म्हणतात की प्रस्ताविकेतील दिलेली वचने जेव्हा पूर्ण होतील तेव्हा भारत आपली प्राचीन प्रतिष्ठा प्राप्त करेल. तसेच न्यायमूर्ती हिदायतुल्ला म्हणतात की भारताच्या राज्यघटनेचा सरनामा हा अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यासारखा आहे. नेक्स्ट VN गाडगीळ म्हणतात की त्यांनी प्रस्ताविकेची तुलना नाटकाच्या नांदीसोबत केली. पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात की घटनेचा आत्मा, घटनेचा मौल्यवान भाग, घटनेची चावी, उत्कृष्ट गद्यकाव्य. नानी पालखीवाला म्हणतात ते घटनेचं ओळखपत्र. JB कृपलानी कल्याणकारी राज्याचे अचंबित करणारी तत्त्वे. तर सरनाम्यावर असणाऱ्या नक्षीमधून मोहेंजोदडो या संस्कृतीचं दर्शन होतं. धन्यवाद.